धन्यवाद डीजे. ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहत जितेश होतो, जितेश आदरणीय सन्माननीय आणि माननीय चंदूदादू पाटील साहेब भूमिपुत्र नेते आहेत. भूमिपुत्रांसाठी आपलं संघर्षमय जीवन त्यांनी पूर्णपणे समर्पित केलेलं आहे. तब्बल 50 वर्षांची कारकीर्द या नवी मुंबई शहराकरता, मग दिलेला तो सिडको विरोधात लढा, मग दिलेला तो नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाविरोधात लढा, मग माझ्या भूमिपुत्रांना रोजगार, माझ्या भूमिपुत्रांना काम धंदा मिळाला पाहिजे याकरता समर्पित कार्यरत असणाऱ्या या वयामध्ये देखील एक वेगळी एनर्जी आहे त्यांच्यामध्ये. आणि खऱ्या अर्थानं आधुनिक युगाच्या या युगामध्ये माझा भूमिपुत्र समाज एका उच्च पातळीवर गेला पाहिजे. तरुणांनी सामाजिक राजकीय क्षेत्रात काम केलं पाहिजे, त्याकरता मी पाहिजे ती मदत करेन. तो विश्वासाचा हात आदरणीय चंदू दादू पाटील आमच्या दिवा गावचे आणि त्यांचा जीवनाचा प्रवास आले खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. या नवी मुंबई शहराच्या भूमिपुत्राचा त्यांची शुभ उपस्थिती आपण पाहू शकाल. आणि त्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये मान्यवर पाहुणे आणि आदरणीय सुधाकरजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तो काल आम्ही पाहिलेला आहे, जेव्हा आपण सोबत तो काल ते कार्य या नवी मुंबई क्षेत्राच्या सामाजिक राजकीय क्रीडा आध्यात्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात घालवलेला आहे. तेव्हा स्मार्टफोन नव्हते, यूट्यूब नव्हता, सोशल मीडिया नव्हता. आमचं दुर्दैव आहे की ते काही कार्य जे आहे व्हिडिओ क्लिप्स आमच्यापर्यंत नाही आहेत. आणि आता आलं आहे सोशल मीडियाचं युग, नव्या युगाचं हे नवयुग, हे आहे 21वं शतक. दोन्ही संघ आपला पूर्ण स्क्वॉड गुरु आणि गुरुनाथ पाटील विकी पाटील या आमच्यापर्यंत मान्यवर पाहुणे वाट पाहत आहेत. आणि खऱ्या अर्थानं 30+ क्रिकेट प्रीमियर लीगचे जे खेळाडू आहेत त्यांना देखील मी विनंती करेन की आपण देखील या मुख्य मंचाच्या समोरच्या बाजूला या. थोडंसं लाईट्स ऑन करा प्लीज. या आपल्या व्यासपीठावर लाईट्स ऑन करा मागच्या बाजूला. पाहुण्यांची लिस्ट आहे ना. या दरम्यान परंपरा अतिथी देवो भव, जरी त्यांचं सहकार्य त्यांची मदत या स्पर्धेकरता असली तरी त्यांचा मान सन्मान करण्याची ही परंपरा आहे. आदरणीय रुपेजी दिवेकर आमचे संस्थापक सदस्य आहेत आणि त्यांची देखील वेगळी मेहनत आहे, त्यांचा सहभाग, त्यांचं मार्गदर्शन. आदरणीय चंदू दादू पाटील वरिष्ठ आहेत आपल्या नवी मुंबई शहराचे, त्यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. या 30+ प्रीमियर लीगच्या मेगा फायनलच्या मेगा इव्हेंटच्या प्राइज डिस्ट्रीब्युशन सोहळ्यामध्ये पुन्हा एकदा टाळ्यांचा गजर करा मित्रांनो. समर्पित कार्य आहे. आणि दोन्ही कॅप्टन्स आणि पूर्ण डगआउट. गुरु प्लीज या. गुरु विकी, याच्यानंतर खरावे गावचे मान्यवर आदरणीय वरिष्ठ व्यक्तिमत्व, त्यांची देखील 50 वर्षाची कारकीर्द सुधाकरजी गणपत म्हात्रे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मायेची उबदार शाल, महाराष्ट्राचं वस्त्र म्हटलं जातं आणि प्रेमाचं प्रतीक, मायेचं प्रतीक असं पुष्पगुच्छ ज्याला म्हटलं जातं. या सर्व खेळाडूंनी समोरच्या बाजूला या. याच्यानंतर वरिष्ठ हरचंदजी तांडेल, यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. ही परंपरा आपला समाज शिकवतो, ही परंपरा आपलं राज्य शिकवतं, ही परंपरा आहे आपल्या महाराष्ट्र राज्याची आणि ही परंपरा आहे, आपल्याला अभिमान आहे, आपण मराठी आहोत आणि मराठी असल्याची ही परंपरा आहे. आणि सर्वच मान्यवरांचा शब्द सुमनांनी मी या ठिकाणी स्वागत करतोय पुनश्च. चला तर दोन्ही कॅप्टन पूर्ण डगआउट एका लाईनअपमध्ये जर आपण आलात. तसेच जगन्नाथ कोहली साहेब, आमचे मोठे बंधू मार्गदर्शक जगन्नाथजी कोहली, त्यांचा संघ विजेता झालेला आहे. मात्र त्या गावामध्ये जल्लोष केला जाईल.
जगन्नाथजी कोहली सहकार्य करणारं व्यक्तिमत्व, क्रिकेटला सर्वस्वी समर्पित मदत करणारं व्यक्तिमत्व आहे. दादा या आपण या मुख्य व्यासपीठावर. चला याच्यानंतर मेगा फायनलचा इव्हेंट आहे आणि प्राइज डिस्ट्रीब्युशन सोहळा जगन्नाथजी कोहली साहेब, आदरणीय जगन्नाथजी कोहली साहेब त्यांचं समर्पण आज पूर्णपणे आपल्या टीमला बॅक करण्यासाठी त्या डगआउटमध्ये ते आज दिवसभर उपस्थित होते. ज्याच्यानंतर आपल्या समोर हा प्राइज डिस्ट्रीब्युशन सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. ज्या ज्या घटकांनी ज्या ज्या व्यक्तिमत्वांनी ही स्पर्धा यशस्वी करण्याकरता सहकार्य दिलं, आपलं योगदान दिलं, त्या प्रत्येक व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी सत्कार आणि सन्मान केला जाईल. या व्यासपीठावर आदरणीय मान्यवर पाहुणे यांच्या शुभ हस्ते. या स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेच्या आपण चमचमाती ट्रॉफी पाहत आहात. प्रत्येक सामन्याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट गोलंदाज, मॅन ऑफ द सिरीजची चषक आणि 1 नंबर आणि द्वितीय क्रमांकाचं हे चषक आपण पाहताय. आणि खऱ्या अर्थानं नवी मुंबईचे एकमेव असे गोल्डन मॅन आदरणीय निलेश चंदू पाटील यांनी प्रोव्हाइड केलेल्या ट्रॉफ्या आहेत. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या या समर्पित सहकार्याबद्दल आदरणीय निलेश दादा यांच्याकरता देखील. आणि तसेच एका व्यक्तीचा उल्लेख करावा लागेल. सर्वांचंच मी नाम उल्लेख केलेला आहे, मात्र या करावे गावच्या करावे गावच्या सुपुत्राला ज्यांनी जबाबदारीचं ओझं पेललं, या मैदानावर मागील 15 दिवस तो सतत उन्हामध्ये राहून त्याने केलेली मेहनत, त्याने केलेलं समर्पण, त्याने बनवलेला पूर्ण आलेख, ही स्पर्धा यशस्वी करण्याकरता बघा थकवा तर आहे आणि या थकवा जरी असला तरी त्याच्या चेहऱ्यावर एक आनंद पसरलेला आहे. योगेश विलास महाराज तांडेल याच्याकरता एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आणि त्याचा शुभ सत्कार या व्यासपीठावर केला जाईल. जरी आमच्या कोर कमिटीचे ते सदस्य असले तरी हे जबाबदारीचं ओझं आणि विनोद एवढी मोठी स्पर्धा यशस्वी करणं हे एकट्याचं काम नाही आहे. मात्र त्यांनी पूर्णपणे म्हटलं ही जबाबदारी मी पेलेन आणि त्याने करून दाखवलं. हा स्वप्नमत प्रवास होता मी म्हणेन. योगेश विलास महाराज तांडेल या आमच्या मित्राचा कुठल्याही क्षेत्रात सतत हजर असतो हा करावगावचा सुपुत्र राकेश तांडेल. पुन्हा एकदा जोरदार टाळ्याचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद. मी पुन्हा एकदा सुपूर्त मायक करतोय राकेश याच्याकडे आणि पुढची धुरा सोपवतोय राकेश याच्याकडे. यस थँक्स अ लॉट अमर भोईर. आणि खऱ्या अर्थाने उल्लेख केला गेला पाहिजे समालोचकांचा. माझा तर सत्कार झाला, मात्र सर्व समालोचकांचा नाम उल्लेख केला जाईल. आमचे गुरुवर्य लेजंड समालोचक दशरथजी पाटील, कालच्या दिवशी संदेश म्हात्रे गुणलेखक आहे आणि खऱ्या अर्थाने त्याचं हस्ताक्षर खूप चांगलं आहे आणि समालोचकाचा कणा म्हटला जातो. वेलोवेली आम्हाला पोचवलेली माहिती आदरणीय दत्ता नाईक साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते त्याचा हा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. पुढचा सन्मान असेल अमितजी कडू, गुणलेखक. बघा मित्रांनो, या व्यक्तिमत्वाकरता टाळ्या झाल्या पाहिजेत. मला प्रत्येक स्पर्धेमध्ये यायचं आहे. वैभवजी पाटील बोनकोडे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते अमितजी कडू यांचा शुभ सन्मान, शुभ सत्कार. अमित कडू याच्याकरता एकदा टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो. हे समर्पण आहे क्रिकेट करता, हे समर्पण आहे या करावे गावाकरता आणि प्रत्येक स्पर्धा करता. याच्यानंतर गुणलेखक म्हणून करावे गावचा यंग टॅलेंट असा खेळाडू आहे रोनक तांडेल. याची मेहनत या स्पर्धेमध्ये हरचंदजी तांडेल यांच्या शुभ हस्ते मी विनंती करेन की त्यांचा देखील एक शुभ सन्मान, शुभ सत्कार करायचा आहे. युवा टॅलेंट आहे करावे गावाचा आणि उभरता सितारा या नवी मुंबई शहराचा. ज्याच्यानंतर संगीत आणि क्रिकेट, संगीत आणि क्रिकेट याचं एक वेगळं कॉम्बिनेशन आहे आधुनिक युगामध्ये आणि आज त्याच्या बोटाची जादू चालली. डीजे रवी, टकोबा साऊंड सिस्टीम, डीजे रवी याच्याकरता टाळ्या वाजल्या पाहिजे. त्याने वाजवलेलं संगीत, मग प्रेशर कमी झालं आपल्या माइंडमध्ये.
जगन्नाथ कोळी साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते या करावे गावच्या सुपुत्राचा हा शुभ सन्मान शुभ सत्कार केला गेला पाहिजे। ज्याच्यानंतर लाईव्ह टेलिकास्टचं युग आहे मित्रांनो आणि पनवेल टेनिस क्रिकेट असं क्रिकेट लाईव्ह खूप मोठं नाव आहे या रायगड जिल्ह्यातील, त्यांचा देखील प्रतिनिधी आणि त्यांचा देखील एक शुभ सत्कार या ठिकाणी केला जाईल मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते। मोनिश नाईक यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या PTC लाईव्ह टेलिकास्टचा जो प्रतिनिधी आहे नीट अँड क्लीन आणि अतिशय क्लॅरिटी आपण पाहिली, तब्बल 3 कॅमेरे या स्पर्धेमध्ये आपण पाहिले आणि अतिशय चांगलं विवरण चांगलं टेलिकास्ट आपण पाहिलं। ऑफिशियल पंच दत्ता मेहेर सारसोले गावाचा सुपुत्र दत्ता मेहेर यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर शेखरजी भोईर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते 30 वर्ष टेनिस बॉल क्रिकेटची कारकीर्द मागील तब्बल 10 ते 12 वर्ष ऑफिशियल पंच म्हणून नवी मुंबई रायगड ठाणे कल्याण डोंबिवली मुंबई उपनगर शहर या परिसरामध्ये जाऊन मोठ्या मोठ्या स्पर्धा कव्हर अप केल्या यशस्वी केल्या या दत्ता मेहेर याने तसेच आत्माराम कोहली आणि उदय तांडेल यांच्या देखील नावाचा नाम उल्लेख करावा लागेल। पुढच्या स्पर्धेकरता ते पुढे गेलेले आहेत, त्यांचा देखील मी शब्द सुमनांनी मनपूर्वक धन्यवाद आणि आभार प्रकट करतोय। जाऊया या मेगा इव्हेंटच्या प्राइज डिस्ट्रीब्युशन समारोपाकडे। फायनलच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी 20 धावा अंकित केल्या या फलंदाजाने ऋषभ 17 दिवाले संघाचा हाय हिटर भरवशाचा फलंदाज सुशील म्हात्रे फायनलच्या सामन्याचा सामनावीर आदरणीय चंदू दादू पाटील यांच्या शुभ हस्ते सुशील म्हात्रे याला ही चमचमाती ट्रॉफी देऊन त्याचा या ठिकाणी मान आणि सन्मान केला जाईल। खऱ्या अर्थानं सुशील यानं कौतुक करावं लागेल। आजचा दिवस ज्याने गाजवला, आजच्या दिवसावर फलंदाजीच्या जोलावर त्या खेळपट्टीवर अक्षरशः आपल्या खेळाचं प्रदर्शन केलं। सुशील मात्र एकदा क्लॅप होऊन जाऊ द्या। 6 बॉल आणि 24 धावा तब्बल 4 षटकार मारले या सुशील म्हात्रे यानं। उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यस या अगोदर वैयक्तिक काही कॅश पारितोषिक आलेले आहेत। 500 रुपयाचं कॅश पारितोषिक विकेट करता विनोद आपण यायचा विनोदजी भोईर सचिन तांडेल यांच्याकडून हे देणं जरुरी आहे। या प्राइज डिस्ट्रीब्युशन सोहळ्यामध्ये 500 रुपयाचं कॅश पारितोषिक आदरणीय मान्यवरांच्या शुभ हस्ते जगन्नाथजी हरचंदजी तांडेल यांच्या शुभ हस्ते विनोद करता टाळ्या झाल्या पाहिजेत। त्याची गुणवत्ता त्याची लवचिकता त्याची मेहनत या स्पर्धेमध्ये आपण पाहिली ॲज अ बॉलर आणि महादेव करता कॅश पारितोषिक 500 रुपये आलेले आहेत। 1000 रुपयाचं कॅश पारितोषिक ज्याने शतक हाताळलं स्विंगचा हा जादूगार स्विंगचा हा बादशाह महादेव हर दे हर हर महादेव शंकराचं एक नाव आहे मित्रांनो आणि ज्याने कला सादर केली या खेळपट्टीवर महादेव करता आलेले 1000 रुपये। याच्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मित्रांनो भारतीय संघाचा कोच टी दिलीप याने ही संकल्पना राबवली। विश्वचषकामध्ये प्रत्येक सामन्यामध्ये भारताचा एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक त्याला मेडल दिलं गेलं, मग त्यांना मोटिवेशन मिळालं आणि या स्पर्धेमध्ये जो व्हिडिओ क्लिप व्हायरल झाला होता कालच्या दिवसामध्ये पकडलेला तो झेल लोळला पडला धडपडला इंजोर्ड झाला तब्बल 5 झेल या स्पर्धेचा बॅकबोन उत्कृष्ट क्षेत्ररक्षक योगेश विलास महाराज तांडेल तब्बल 5 झेल पकडले या योगेश तांडेल यांना क्लॅप झाल्या पाहिजेत टाळ्या झाल्या पाहिजेत या योगेश तांडेल याच्या करता उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या चमचमाती ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं। मान्यवर दत्ताजी कोहली दत्ता नाईक यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आमच्या या असोसिएशनचे बॅकबोन आहेत एकदा टाळ्या वाजवा मित्रांनो।
समर्पित असं या स्पर्धेकरता दिलेले योगदान आणि तो झेल आणि तब्बल 5 झेल पकडले या योगेश तांडेल आणि वैभव प्रतिष्ठान संघाचा हा योगेश तांडेल. उत्कृष्ट गोलंदाज, तब्बल 7 विकेट. नेट रन रेटचा विचार केला तर, टेक्निकली विचार केला तर ही गोलंदाजी चालली, सराव चालला. मी म्हणेन या खेळपट्टीवर जी खेळपट्टी फलंदाजांना साथ देत होती. उत्कृष्ट गोलंदाज, एनी केसेस उत्कृष्ट गोलंदाज रिषभ 17 दिवाले संघाचा, आपल्या खांद्याचा वापर करणारा फिटनेस आयकॉन. लवचिकता आहे याच्यामध्ये. तब्बल 7 विकेट. विनोद भोईर उत्कृष्ट गोलंदाज, या प्रीमियर लीगचा उत्कृष्ट गोलंदाज, या पर्वाचा उत्कृष्ट गोलंदाज. दादांचं नाव काय? आदरणीय महेश साहेब यांच्या शुभ हस्ते एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. झुंज आहे, समर्पण आहे, कधीही हार न मानणारा करावे गावचा खेळाडू आहे. उत्कृष्ट गोलंदाज, 7 विकेट, तब्बल 7 विकेट मिळवले या गोलंदाजाने आणि या खेळपट्टीचा कानाकोपरा त्याला माहीत आहे. विनोद माझ्यासोबत जॉईन होईल. विनोद, आपण कमी बोलता, मात्र बोलावं लागेल. आपल्या भावना आणि आपल्या ओनर बद्दल, आपल्या लीडर कॅप्टन बद्दल विनोद, एकंदरीत भावना काय आहेत? बघा, अनेक वेळेला गोलंदाजी करतोस. ही खेळपट्टी म्हटलं तर करावे गावची खेळपट्टी, आणि तुला या खेळपट्टीवर तुझा खेळ, तुझी गोलंदाजी एका वेगळ्या दर्जावर जाते. एकंदरीत तुझ्या ओनरची तुला साथ, तुझ्या डगआउट पूर्ण स्क्वॉडची साथ, तुझा कॅप्टन जो आहे लीडर त्याची साथ, आणि तुझ्या परफॉर्मन्सबद्दल आणि या स्पर्धेबद्दल एकंदरीत तुझं मत. खरं म्हणजे मला आमच्या आयकॉनची आणि ओनरची मला हे करायचं आहे, कारण त्यांनी मला ते माझा आयकॉन काय बोलला, मी जरी टॉस उडवला, मी जरी कॅप्टन असलो तरी तू मैदानात कॅप्टनशिप तू करायची, ही जिम्मेदारी माझ्यावर दिली. त्याला मी साध्य दिलं आणि त्याच्या हिशोबात मी गोलंदाजी केली आणि त्याला मी पात्र ठरलो. अजून एक प्रश्न आहे. सराव चांगला आहे, सकाळी तू सराव करतोस या खेळपट्टीवर. खेळपट्टी कशी आहे? मग खेळपट्टी बनवली, नंतर प्रमोद तांडेलनी देखील मेहनत घेतली या खेळपट्टीवर. एकंदरीत खेळपट्टीचा तुला आलेख आहे, तुला आढावा आहे. सर्वात मी पिच रिपोर्टिंगला गेलो होतो, मला माहीत होतं की खेळपट्टी कशी आहे, पण तुझा सराव आणि तू केलेली डिलिव्हर गोलंदाजी, म्हणजे तू खांद्याचा वापर करतोस. तुझी जर ॲक्शन पाहिली तर नीट अँड क्लीन ॲक्शन, आणि खांद्याचा एक वेगळा वापर करणारा हा गोलंदाज आहे. ताकद, गती देणारा गोलंदाज. एकंदरीत तुझ्या गोलंदाजच्या परफॉर्मन्सबद्दल काय म्हणशील? आता मी माझ्या गोलंदाजी वाहवा कशी करू, आता तुम्हीच सांगायला पाहिजे ते काय आहे ते. यस, बघा हे शब्द आहेत. म्हणून तर उत्कृष्ट गोलंदाज हा मान पटकावलाय, हा किताब पटकावलाय. थँक्स अ लॉट मिस्टर विनोद भोईर. पुन्हा एकदा क्लॅप झाल्या पाहिजेत या गोलंदाजाकरता, या खेळाडू करता. याच्यानंतर उत्कृष्ट फलंदाज, जी खेळपट्टी सकाळच्या 17 मध्ये गोलंदाजांना साथ देत होती, ती खेळपट्टी बदलली. उत्कृष्ट फलंदाज, एन्जॉर्ड झाला हा फलंदाज. तब्बल 134 रन या 6 मॅच मध्ये. एनी केसेस उत्कृष्ट फलंदाज. विकी, उत्कृष्ट फलंदाज, गुरु लीडर, कॅप्टन, मोटिवेटर वैभव पाटील यांच्या शुभ हस्ते रिषभ 17 दिवाळे संघाचा लीडर पडला. डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली त्याची, मात्र जिद्द नाही सोडली. याच दरम्यान आदरणीय ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांचं शुभ आगमन. मी नानांना विनंती करेन, आपण आमच्या व्यासपीठावर समोरच्या बाजूला स्थानापन्न व्हा. यस, वेळ आमच्याकडे कमी आहे आणि गुरुनाथ पाटील याच्याकरता क्लॅप झाला पाहिजे मित्रांनो. खरं तर वेळ कमी आहे आणि एक सूचना आलेल्या प्लेयर लोकांना या उजेडामध्ये काही फोटो सेशन करायचे आहेत विकी, त्याच्यामुळे बाईट्स होणार नाही. ठीक आहे, आमच्याकडे बंधनं आहे. याच्यानंतर
ही कविता मी समर्पित करू इच्छितोय. ही कविता 30+ क्रिकेटला, ही कविता प्रत्येक खेळाडूला, ही कविता आहे क्रिकेट आणि जीवन. ही कविता काय असेल मान्यवर पाहुण्यांनो? अफाट ऐशा मैदानी तू येशी वेलो वेली, डाव तुझा येताच विकी जमविशी तू आपुली खेली, काल करी बग गोलंदाजी संकट चेंडू फेकी, सभोवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी, मागे टपला यस्ती रक्षक तुझा उधलण्या डाव, मागे टपला यस्ती रक्षक तुझा उधलण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव, चतुर आणि सावध जो गुरु, चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला, हुकला तो संपला आणि हुकला तो संपला. ही कविता आपल्या सर्वांकरता एकदा टाळ्या वाजवा मित्रांनो. याच्यानंतर या स्पर्धेचा द्वितीय पारितोषिक ज्या संघानं अतिशय चांगला खेळ, मेहनत, झुंज दिली, द्वितीय पारितोषिक आई एकविरा बॉईज शिरवणे, पूर्ण स्क्वॉड आपण या. लीडर आहे विकी पाटील आणि सुधाकर जी मात्र आणि सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते दिला जाईल. आदरणीय ज्ञानेश्वरजी सुतार आलेले आहेत, त्यांना देखील विनंती असेल. समर्पित असं क्रिकेट विकीने म्हटलं, आमच्याकडे एक वेगळी गुणवत्ता आहे या 30+ खेळाडूंकडे, आम्हाला विसरू नका या युट्यूबच्या या युगामध्ये. या विकी एकदा क्लॅप होऊन जाऊ द्या. चमचमाती ट्रॉफी मान्यवर पाहुण्यांच्या माहिती करता निलेश चंदू पाटील यांनी स्पॉन्सरशिप केलेली ही ट्रॉफी, द्वितीय क्रमांकाची ही ट्रॉफी असेल. एकदा टाळ्या वाजवा. आई एकविराच्या नावानं नामांकित झालेला हा संघ आहे शिरवणे संघाचा. जय आई एकविरा माते की, गणपती बाप्पा. धन्यवाद. याच्यानंतर मी माईक सुपूर्द करेन योगेश तांडेल यांच्याकडे. योगेश 2 मिनिटं योगेशला बोलायचं आहे. त्याने केलेली मेहनत, त्याचं समर्पण आणि खरं तर वेळ आहे थोडाफार आपल्याकडे. आणि योगेश याचं मनोगत घेणं महत्वाचं आहे. त्या योगेशला आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत मित्रांनो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्या अगोदर आदरणीय ज्ञानेश्वरजी सुतार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा एक शुभ सन्मान करूया. निलेश चंदू पाटील त्यांचा एक शुभ सन्मान. आदरणीय नाना त्यांचं सर्वपरी सहकार्य आणि त्यांची मदत. आणि आज ते दिवसभर जसे शिरोणे संघ खेळायचा ते यायचे आणि खऱ्या अर्थाने व्यस्त कार्यक्रम. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत या व्यक्तिमत्वाकरता देखील. आदरणीय नाना माजी नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब. याच्यानंतर मी माईक सुपूर्द करेन योगेश तांडेल यांच्याकडे. धन्यवाद. मी माझ्या कमिटीची करतोय. ही पहिली जी 30+ म्हणजे कुठलीही लीग असू दे, जी कमिटीच्या मेंबरने पैसे काढून ही लीग ठेवले, कुठलाही 1 रुपया बाहेरचा घेतला नाही, कोणाचा घेतला नाही आणि ही पूर्ण लीग झालेली आहे. मी पहिला मिथुन दादाला भेटलो, आपल्याला असं करायचं आणि आवी दादाला भेटलो. तुला जे करायचं ते कर, फक्त काय पाहिजे ते लागेल ते सांग, बाकीच्यांना मी सांगतो ना आपण बोलू. आणि 1 रुपयाही कुठल्याही बाहेरच्या याचं न घेता ही पूर्ण कमिटीचे सदस्य आहेत त्या लोकांनी पैसे काढून ही पूर्ण लीग केलेली आहे आणि मी त्यांचा धन्यवाद बोलतो. आणि जो माझ्यावर भरोसा ठेवला त्या लोकांनी त्याचा मी धन्यवाद करतो. आणि सगळ्या प्लेयर्स लोकांनी मला सपोर्ट केला. निखिल, जितेश आणि खूप गुरु कंटिन्यू फोन करत होते मला, काय करायचं, काय असं लागलं सांगा, आम्ही आहोत. आणि त्यांचं पण खूप धन्यवाद. यस, धन्यवाद योगेश. तुझ्या भावना, या कमिटी मेंबरच्या प्रति भावना आणि दिलेला एक मोरल सपोर्ट मिथुन दादांचा, माविने सुतार साहेबांचा, दिवेकर साहेबांचा आणि सर्वांचा, दत्ता नाईक साहेबांचा, सर्वांचाच असेल. एकंदरीत आलेख आपण मांडलेला आहे. मालिकावीर, प्लेअर ऑफ द सिरीज आपण पाहिला, त्याचा खेळ, हे वादळ,
आलं होतं. आजच्या दिवसामध्ये करावे गावाच्या मैदानावर त्याच्याकडे एक वेगळी गुणवत्ता आहे. प्लेयर ऑफ द सिरीज तब्बल 170 रन, तब्बल आजच्या दिवसामध्ये गोलंदाजीमध्ये 6 विकेट. एनी केसेस प्लेयर ऑफ द सिरीज तुर्बे गावाचा मास्टर माइंड. लेदर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट याचं कॉम्बिनेशन, कधीही हार न मानणारा खेळाडू आहे नवी मुंबईचा एक सितारा. प्लेयर ऑफ द सिरीज मिस्टर विकी पाटील याच्याकरता टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. विकी पाटील याचा खेळ आदरणीय मान्यवर ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान केला जाईल. आणि टाळ्याचा प्रतिसाद चालू ठेवा मित्रांनो. टाळ्या म्हणजे मोटिवेशन, आणि टाळ्या वाजवल्याने रक्तप्रवाह चांगला होतो. टाळ्या वाजवा. विकी माझ्यासोबत 2 मिनिटं आपल्यासोबत. वेळ माझ्याकडे कमी आहे. मात्र विकी, एकंदरीत 30+ ही स्पर्धा बघा, खेळापासून आपण वंचित होतो. 7 वर्षापूर्वी हे असोसिएशन बेलापूर गावातून मग एक संकल्पना राबवली गेली. पुन्हा एकदा प्लॅटफॉर्म दिलं, पुन्हा एकदा मी म्हणेन जीवन दिलं क्रिकेटचं. आणि आज हे दुसरं पर्व आहे. क्रिकेट आणि जीवन, मैदान आणि जीवन, ही माती आणि जीवन एक वेगळं नातं आहे. एकंदरीत तुझ्या परफॉर्मन्सबद्दल तू काय म्हणशील? माझ्या एकट्याच्या परफॉर्मन्समुळे आम्ही फायनलपर्यंत आलो. 11 माझे 15 जे बाहेर बसलेले ते पण, सगळ्यांचा सपोर्ट. आमचा ओनर झाला, सर्व ओनरला आमच्यावर काहीच दबाव नव्हता. आमच्याच ओनरचा नाही, मला वाटतं 30+ जेवढे पण ओनर आहेत त्यांचा सगळ्यांना माझा मनापासून अभिनंदन. कारण कोणाची आपल्याला साथ नसताना पण सगळ्यांनी आपली टीम विकत घेतली. कोणी नाही म्हणजे पैशाचा विचार केला नाही. सगळ्यात मोठं म्हणजे माझाच ओनर तर आहेच, पण बाकी सर्व अजून 9 ओनर त्यांचा पण मनापासून आभार. झाली गोष्ट, सगळ्यांना वाटतं का 30+ मध्ये सगळे असेच प्लेयर आहेत. हां, ते आपसामध्ये कोणाचा काय वाद असतात टीमीमध्ये. हां, कधी या आणि केलं क्रिकेट, बाहेरून वाटतं अरे हा असा आहे 30+ आहे, हा याचा वय एवढा आहे. पण काही कारणामुळे लोक आपली टीम सोडून किंवा यंग टीम सोडून या टीममध्ये आल्यात. आणि याचे पण प्लेयर तुम्ही जेव्हा बघणार मॅची तेव्हा तुम्हाला समजतं काय 30+ काय गेम आहे. विकी, अजून एक प्रश्न आहे. तुझ्यावर जबाबदारीचं ओझं दिलं, निलेश चंदू पाटील असतील, तुला आयकॉन प्लॅन म्हणून सिलेक्ट केला. या व्यक्तिमत्वाबद्दल काय म्हणशील? ही चमचमातीची ट्रॉफी दिसते ना तुझ्या हातामध्ये, त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि 30+ क्रिकेटबद्दल बोललास, मात्र या व्यक्तिमत्वाबद्दल आणि एकंदरीत या मैदानाबद्दल, 30+ असोसिएशनबद्दल, अशा प्रकारचं मैदान आणि तुझा खेळ बहरला त्या खेळपट्टीवर. विकी, निलेश आता बरोबर बोलायचं झालं तर माझे तसे तर खास मित्रच आहेत. त्यांच्याबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. त्यांनी टीम न घेता सुद्धा आपल्याला एवढ्या महागाच्या ट्रॉफ्या पुरवल्या, त्याच्याबद्दल त्यांचा मनापासून धन्यवाद. आणि टीमच नाही, बाहेर प्रत्येक ग्राउंडला राऊंड मारतात, कुठे काय आहे, कुठे काय सुविधा कमी पडले, त्याचं ते पण काम चालू होतं. लोकांना दिसत नाही पण आपल्याला माहिती आहे का काय चाललं आहे. आणि एवढ्या मोठे बक्षीस आणि ट्रॉफ्या देणं म्हणजे खाऊ नये. यस विकी करता एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. या खेळाडू करता हा आहे नवी मुंबईचा एक स्टार सितारा, मी म्हणेन. प्रथम पारितोषिक आज जल्लोष होईल आमच्या गावामध्ये. परंपरा आहे आगरी कोली समाजाची, सर्वात मोठा उत्सव त्या गावामध्ये. आणि मासलीचं गाव, संगीताचं गाव, नृत्याचं गाव, आणि ते गाव आहे दिवाले गाव. ऋषभ 17 दिवाले आणि ऋषभ 17 दिवाले संघाचा पूर्ण स्क्वॉड, कॅप्टन, लीडर. आणि या चमचमाती ट्रॉफीवर आपण पाहू शकाल चंदू दादू पाटील यांचा फोटो कोरलेला आहे. मिथुन पाटील, अविनाशजी सुतार आणि निलेश चंदू पाटील यांचा फोटो अंकित झालेला आहे. सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते. एक संगीत वाजवा जरा आगरी कोली आई माऊलीचं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी, हर हर, भारत माता की, भारत माता की. कॅप्टन माझ्यासोबत जॉईन होईल. 5 मिनिटात जाऊ दे. आहे कॅप्टनची बाईट घेणं जरुरी आहे. त्याच्या भावना, त्याच्या प्लेयर लोकांच्या मनामध्ये काय आहे, कॅप्टन बोलून जातो. निलेश दादा
आणि खऱ्या अर्थाने कॅप्टनची बाईट. बघा, हे फोटोज आणि हे व्हिडिओज आहेत ना, आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचे आहेत. कोरोनासारखा कालखंड आला अमर, आणि खऱ्या अर्थाने असं वाटलं होतं. मग त्या आठवणी या फोटोज व्हिडिओच्या माध्यमातून आज अमर माझ्यासोबत आहे. आमच्या खूप आठवणी आहेत आणि या सर्वच फोटोज या ठिकाणी, या फोटोंचा खूप मोठी शिदोरी आपल्या त्या मोबाईलमध्ये साठवली जाईल या सोशल मीडियाच्या युगामध्ये. वैभव दादा या पुढे. लगेच कॅप्टन आहे, या संघाचा लीडर आहे, त्याच्यासोबत थोडासा सुसंवाद साधला जाईल आणि या स्पर्धेचा आलेख आणि हा मेगा फायनलचा इव्हेंट प्राइज डिस्ट्रीब्युशन सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. गुरु धन्यवाद.